स्लॅबसाठी प्रीफॅब्रिकेट केज बनवणे. प्रीफॅब्रिकेट केज हे इमारतीच्या लाद्या, छत किंवा इतर प्रकारच्या संरचनेमध्ये सपाट पृष्ठभाग तयार करण्यासाठी बांधले जातात. यामुळे बांधकामाच्या ढाच्याला मजबूती येते. प्रीफॅब्रिकेट पिंजरे बनवण्याच्या प्रक्रियेत प्रामुख्याने स्टील रॉड्स किंवा वायर रॉड्स यांचा वापर करतात. स्लॅब मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात. जिथे स्लॅबला बीमचा सपोर्ट मिळतो तिथे वन वे स्लॅबचा वापर केला जातो. हे स्लॅब केवळ एका बाजूने भार सहन करू शकतात. यांचे बांधकाम वेगवेगळ्या आकारात केले जाते. त्याचप्रमाणे जिथे भार हा लांबी आणि रुंदीमध्ये म्हणजेच दोन्ही बाजूंना समान विभागला जातो तिथे 2 वे स्लॅबचा वापर केला जातो. स्लॅब करताना प्रीफॅब्रिकेट केज बनवण्यासाठी उपयोगात येणारी सामग्री: हातमोजे, सेफ्टी शूज, हेल्मेट, स्टील बार म्हणजे सळ्या, बेंडिंग लिव्हर, खडू, मेजरमेंट टेप, वर्किंग टेबल, हातोडा, छिन्नी, लाईन दोरी, प्लंब बॉब म्हणजे ओळंबा, ट्राय स्क्वेअर म्हणजे गुण्या आणि बाइंडिंग हुक. चला या स्लॅबसाठी प्रीफॅब्रिकेट केज बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊयात. आरसीसी ड्रॉइंग नुसार स्लॅबसाठी लागणारे मटेरियल काढले जाते. दिलेल्या मापाप्रमाणे टॉप आणि बॉटम बार कट करून घेतात. बार कट करून झाल्यावर बॉटम बार वर L/4 वर क्रॅंक किंवा फेरा बनवतात. म्हणजे लांबीच्या 1/4 भाग क्रॅंक बनवण्यासाठी वापरता येतो. सर्व मटेरियल बनवल्यावर स्लॅब बांधण्यास सुरुवात केली जाते. बॉटम बार बांधताना टॉपच्या लांबीवर बॉटम स्पेसिंगची मार्किंग करतात. बॉटम स्पेसिंग नंतर टॉपच्या स्पेसिंगवर बॉटमच्या स्पेसिंगची मार्किंग करतात. मार्किंग केल्यानंतर डिस्ट्रीब्यूशन बारला ठेवले जाते. बॉटम बार ठेवल्यानंतर डिस्ट्रीब्यूशन बार्स एका मागोमाग एक टाकतात. त्यानंतर बीमच्या टॉप बारवर क्रॅंक बारला घट्ट बांधतात. बीमच्या वर बॉटम ते टॉप असे बार सेट करतात. बॉटम टू बॉटम आणि टॉप बार पसरवल्यावर दिलेल्या मार्किंगवर दोन्ही बार्सना स्लॅश टाय बांधून फिक्स केले जाते. पिंजरा पूर्णपणे बांधून झाल्यावर L/4 चा जो भाग उरतो त्याला एका बेंडने बीमच्या बारपर्यंत टॉप टू बॉटम मार्किंग केले जाते. मार्किंग केल्यानंतर टॉप आणि बॉटम बार्स लावून स्लॅश टायने बांधून फिक्स केले जातात. स्लॅब पूर्ण झाल्यावर मेजरमेंट टेप आणि ट्राय स्क्वेअरचा वापर करून त्याची तपासणी केली जाते. सारांश: या व्हिडिओमध्ये आपण स्लॅबसाठी प्रीफॅब्रिकेट केज बनवण्यासंबंधी माहिती घेतली. त्याचबरोबर प्रीफॅब्रिकेट केज बनवण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याची प्रक्रिया समजून घेतली. आता तुमच्यासाठी एक टास्क: 1 वे स्लॅब आणि 2 वे स्लॅब मधील अंतर ओळखा.